सो हे व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सर्व? होप करतो तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज, आता सकाळ झाली आणि आम्ही आवरलोय, आंघोळ वगैरे केली आणि मम्मी पप्पा गेलेत खाली जरा कारमधून काहीतरी सामान आणायचं आहे. आणि आता आम्ही थोडं जयपूर सिटी फिरायला चाललोय. आता कुठे फिरणार काय ते तर मला पण नाही माहिती, पण बघू. ऐकलं खूप जयपूर सिटीमध्ये फिरायला आहे, बट आता तर फर्स्ट टाइम फिरणार आहे. बघू कसं काय असतं काय नाही ते. सो आता आवरलं आणि आता आम्ही चाललोय. म्हणजे मम्मी पप्पा खाली गेलेत, ते बॅग्स वगैरे नेऊन ठेवायचे कारमध्ये. सो आता जाऊयात खाली आणि बघू. मी पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे जयपूरमध्ये. सो चलो कंटिन्यू बघत राहा. गाईज, आता मम्मी पण आली आहे आणि आता आम्ही बॅग्स घेऊन चाललोय. आता आम्ही निघतो इकडून सरळ जयपूरला जायला. काय राहिलं? जयपूरला जायला, जयपूरला मध्येच आहे पण जयपूर फिरायला चाललोय. अरे कहना क्या चाहते हो? सो आता बघू. गाईज, आता आम्ही चाललोय रिक्षामधून, कारण की कारमधून तिकडे काय कळणार नाही. सो आम्ही रिक्षा केलंय आणि दुसरी एक रिक्षा मागे येते, त्याच्यात थांबतो आणि ते बसेल. आणि आता आम्ही चाललोय इकडून. कुठे चाललोय? पहिले अमर फोर्टला चाललोय पहिले. आईला किती आवाज आहे रिक्षाचा. अमर फोर्टला चाललोय पहिले. तर बघू आता कसं आहे काय. अंदर अंदर पुरानी बस्ती में से लेना सीधा आगे. तो गाइस, ये है जयपुर चांद चौक, चांद पोल का चांद पोल दरवाजा. आणि जयपूरची ही आहे पिंक सिटी. पिंक सिटी बोलतात जयपूरमध्ये. ओल्ड पिंक सिटी, ओल्ड पिंक सिटी. एक सारखं डिझाईन, एक सारखा कलर, एक सर्व दुकान मिळतात सगळ्यांना. काय इकडे समजणारच नाही. पडशील वर का जोरात. कळतंय पण तिला लगेच. कळतंय कळतंय. काय काहीच नाही. रडला रडला तो रडलाय. काय तुमचं असं बघे याचा येईल बरं का पुढे. सो गाईज, आता बघा पुढे काय. केला
काय जात आम्ही इकडून मजमहल वरून निघतोय परत. कुठे जाणार तो पप्पा आता? कुठे? आता अमर फोर्टला चाललोय. पहिले इकडे आलेलो, आता अमर फोर्टला चाललोय. तो बघू कसा आहे आता अमर फोर्ट. चलो. सो गाईज आम्ही पोहोचलो आता अमेर फोर्टला. अमर फोर्ट नाही, आमेर फोर्ट नाव त्याचं. हे बघा इकडे येतात मम्मी पप्पा आणि काकू. तर जाऊयात लवकर. इकडे बघा समोर गाईस खूप भारी वाटते हे. याच्यामध्ये आम्ही फोटोज पण काढलेत, एक नंबर आलेत. हे बघा हे एकदम गाईज इकडचे दरवाजे बघा. माझ्याकडून तर हालत सुद्धा नाही जागचे. हे बघा ते बघ ना, तो हलणार पण आहे जागून. हे बघ साधा एवढा पण नाही हलणार, हलका पण नाही. हे हल्ला, हे झालं. हे नको नको वरून फील करू. बघ ना एवढी हाईट आहे एवढ्या. बेकार आहे भाई. सो गाईज आता किल्ला फिरून झालाय हा आमचा. आता आम्ही परत खाली चाललोय. आता बघूयात ते रिक्षावाले काकांनाच माहिती कुठे आता परत घेऊन जातील. आता मम्मी पप्पा पण येतात इकडून. सो मी तर चालले भाई. हे बघा कसं आहे इकडं, तो सटकेलच एखादा. गाईज इकडे हे बघा असे काही मंदिरं पण आहेत इकडे. हे बघा आम्ही आता खाली जात होतो तेव्हा हे दिसलं असं काही. तेव्हा तिकडे एक पतंग पण उडते यार. हे बघा मम्मी पण आली आता. कसं आहे मंदिर? एकदम अगोदरच्या काळामध्ये केलेलं आहे एकदम. अजून पण तसंच आहे. चला आता कुठे जायचं? कुठे जायचं आता? सो गाईज आता आम्ही आलो आहे कनक गार्डन मध्ये. हे बघा असं काही आहे, जवळच होतं तिकडून. सो आता कनक गार्डन मध्ये आलोय. हे बघा असं काही आहे, जास्त मोठं नाही. आणि इकडे ना सर्व फिल्मची शूटिंग इकडेच होते जास्ती करून. तो बेटा पिक्चर आहे त्याच्यामध्ये पण इकडेच हेच हवेली होती वाटतं, ती इकडेच शूटिंग झालेली. आता आम्ही तिकडून निघालो आणि आता आम्ही चाललोय खजाना महिन्याला. हे बघा हत्ती. आणि हे बघा आता आम्ही चाललोय इकडून खजाना महिन्याला. पहिला होतं हे मूवी तो स्पॉट राहिला यार तो. आता आम्ही आलोय खजाना महलमध्ये. हे बघा असं काही आहे. आता आम्ही तिकीट घेतलं, आता इथून तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये जातो. हाँ ये मैजिक शो बंद कर देते हैं। मैडम जी आप आएंगे आपके संग। मैडम जी आपको डर तो नहीं लग रही? अब ये बॉल यहाँ से जाएगी मैडम की नाक में जाएगी। 1 2 3 मोर राइट। मैडम जी फूक लगाना, थूक मत देना। कल एक मैडम ने तसरफ दिया है। लो मैडम जी फूक लगाना, ठोर। मैडम जी आपके पेट में गई। बोले बुलाएं कि नहीं बुलाएं? बुला लें। इस डब्बे में 3 बार ऐसे खांसना। मैडम जी ऐसे नहीं खांसना, जोर के से। जोर के से। मैडम जी ऐसे नहीं, ऐसे खांसो। मैडम जी हाथ नीचे करो, जोर से ऐसे खांसना।
सो गाईज आम्ही आता इकडे खजाना महल पण बघितला. त्याच्यामध्ये सगळं असं दाखवलेलं की दगडांपासून कशी निर्मिती झाली, ज्वेलरीजची वगैरे सर्व. हां, हिऱ्यांची वगैरे. आणि आता पूर्ण रात्र झाली आणि नाईटमध्ये ते हे अजून पण चांगलं दिसतंय. खूपच भारी वाटतंय बघा. हे बघा इकडे पण सगळे लाईट्स. आता पुढचा पॉईंट आहे की नाही काय माहिती, का डायरेक्ट हॉटेलमध्ये काहीच माहीत नाही. बघू आता कुठे जायचं आहे. हे बघा. तो गाईज आता आम्ही चाललो आहे जलमहलला. आणि आता आम्ही पुन्हा जलमहलला चाललो आहे. बघा रिक्षामध्ये बसलो आणि इकडे एवढी बेकार थंडी लागायला लागली. पप्पांचं मधून बसले, त्याला थंडी वाजते मला खूप बेकार. हात वगैरे सगळं एकदम थंड पडले. आणि आता बघू जलमहल कसं असतं. म्हणजे आम्ही रस्त्यावर वगैरे बघितलं, त्याला बघू कसं येतं काय. आणि रात्रीच्या आम्हाला फोटो गेला तिथे बघू आता. काहीच आम्ही आलो आता जलमहलला. आणि हे बघा समोर आहे महल. ते आता रात्री अंधारात काही एवढं दिसत नाही आहे, बट ठीक आहे बघा. आणि सगळं पाण्यामध्ये रिफ्लेक्शन भारी दिसतंय. बट आम्हाला वाटलेलं इकडे पण लाईट्स असतील अशा कॉर्नर्स वगैरे, मग फोटो काढता येईल. पण काय एवढे फोटोज नाही येतात. तो आता बघूयात, जास्त वेळ थांबणार नाही, 5-10 मिनिटातच इकडून निघून जाऊ. सो गाईज आम्ही आलो आता रूममध्ये. आम्ही रूम चेंज केला आहे, म्हणजे दुसरीकडे घेतला रूम. कारण की तो पहिल्यावर रूम काय एवढा काय खास नव्हता. तिकडे काय एवढी म्हणजे हे नव्हतं, चांगली फॅसिलिटीज नव्हते. सो आता इकडे आलो आहे दुसऱ्या रूममध्ये. आणि आता आज आम्ही फिरलो जयपूर सिटी. थांब ना मम्मी जरा. तर आज आम्ही फिरलो जयपूर सिटी. काहीतरी 4-5 पॉईंट्स होते, ते सर्व काही केलेत. आणि जास्ती करून किल्ले वगैरे होते. सो ते सगळे फिरलो आणि चांगले होते. म्हणजे भरपूर फोटोज वगैरे काढले, चांगली प्लेसेस होते. आणि म्युझियम वगैरे तिकडे पण फिरलो, त्याच्यात तर मजा आली खूप. आणि हे जलमहलला पण गेलेलो, पण तिकडे थोडा उजेडात जायला पाहिजे. रात्रीच्या टायमिंगला एवढे काय फोटोज वगैरे नाही येत नीट. सो आता ह्या ब्लॉगला तर मी इथेच एंड करते. उद्या परत आम्हाला जयपूर सिटीज फिरायला जायचं आहे. सो आता ह्या ब्लॉगला आपण एंड करूयात. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला. सो आता या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.
आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.